रसाणां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायक। आज या ठिकाणी वेदांच्या विषयी चिंतन करण्यासाठी आपण आलेलो आहोत। कारण आपण ज्या अर्थी इथं आलेला आहात त्या अर्थी वेदांचा स्पर्श जो आहे तर तो आपल्याला झालेला आहे हे निश्चित। कारण या भूमीमध्ये वेदमूर्ती नरहरी गुरु यांचं अधिष्ठान लाभलेलं आहे आणि त्या अधिष्ठानामुळं एक स्पंदन जी आहेत वेदांच्या विषयाची तर या ठिकाणी निश्चितच जाणवतात। कारण ज्यावेळी आत प्रवेश केला तर त्यावेळी आपले पदाधिकारी जे आहेत सबनीस जी असतील पेमगिरी जी असतील त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी जे आहेत तर त्यांची ज्यावेळेस भेट झाली तर निश्चितच एक जाणवलं सताम सद्भिः संगः कथमपि पुण्येन भवति। कारण या ठिकाणी आकर्षित होणं, कारण ज्या प्रकारचा आपण असतो तर त्या प्रकारची स्पंदनं जी आहेत तर ती तयार होतात आणि आपोआपच तिकडं माणूस जो आहे तर तो खेचला जातो। आणि म्हणूनच दिनकर गुरुजींनी देखील मला या ठिकाणी जोडण्याचं काम जे आहे तर ते त्यांनी केलेलं आहे। आणि कारण हे वेद जे आहेत तर ते वेद नुसतं कंठस्थीकरण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्या प्रकारचं आचरण जे आहे आचार दीनम न पुनंती वेदाः, म्हणजे आम्ही वेदांचं अध्ययन केलेलं असेल परंतु त्याच्या प्रकारचं जर आम्हाला अनुष्ठान नसेल, आमचं आचरण नसेल तर त्यावेळी वेदांच्या अध्ययनाला अर्थ राहणार नाही। आणि त्यामुळं दिनकर गुरुजींसारखं जे व्यक्तिमत्व आहे तर वेद तर आहेच परंतु त्याला आचरणाची देखील जोड आहे। कारण एका श्लोकामध्ये म्हटलंय की आम्ही किती करावं, कारण आम्हाला वेदांच्या बद्दलची माहिती नाहीये किंवा वेद म्हणजे काय याची माहिती नाहीये, म्हणून कसं वागावं कसं वागू नये या प्रकारचा किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः। कवी जे आहेत तर भली भली विद्वान माणसं जी आहेत ती देखील मोहित होतात की कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही। परंतु त्याला एक उत्तर असं आपल्याला मिळू शकेल की त्यामध्ये की अनाचारेण मालिन्यम, अनाचार जर असेल तर आपोआपच मालिन्य येतं, एक पुट जी आहे तर ती आमच्यावर चढायला लागतात आणि त्यामुळे गोंधळ होतो याच्यामध्ये की आपण कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही। तर परंतु अनाचारेण मालिन्यम, अत्याचार म्हणजे अधिक काहीतरी आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत आणि त्यामुळं काय होतं की त्यामुळं अहंकार देखील येण्याची शक्यता असते। या संबंधातली वेदाची वचनं जी आहेत तर ती आपल्याला पाहिजे आणि त्यामुळं म्हणजे त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अंधंत महाप्रविशती, तर तो खोलवर जातो परंतु ये विद्या उपासते, विद्याची उपासना करणार तो अधिक खोलामध्ये जातो। आता हे तर म्हणजे परस्पर विरोधी झालं बोलणं की अहो ज्ञान मिळवलं, अज्ञानी माणसं आहेत तर ती अंधारात पडतील हे खरं आहे, परंतु जे ज्ञानाची उपासना करतील ते त्याहीपेक्षा अंधारात जातील, खोल जातील। तर त्याचं उत्तर काय, तर त्याचं उत्तर एकच आहे की या सगळ्यामध्ये कारण ज्ञान म्हटलं की त्या ठिकाणी अहंकार आला आणि त्यामुळं आमचे वैदिक जे आहेत तर त्यांना यासाठी नेहमी सावध राहणं गरजेचं आहे की यामध्ये जे आहे की मी ज्ञान मिळवलं म्हणून
अहंकार, म्हणूनच उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की तो अधिक खोलात जातो आणि त्याचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की त्यामुळं तुमचे ज्ञान तुम्ही घेतलं तर अहंकार येण्याची शक्यता आहे आणि अहंकार आला की त्यापेक्षा सामान्य माणसं जी आहेत तर ती बरी, म्हणजे निदान आपल्याला तरी त्यामुळं आपल्याला सावध राहता येईल. म्हणजे आपण आपल्या विचारांशी आपण ताळून पाहायचं आहे की खरोखर मी योग्य वागतोय, अयोग्य वागतोय, चांगलं वागतोय, वाईट मला कदाचित वेदांचा अर्थ कळालेला नसेल, वेद काय म्हणतायत तर ते मला कळालेलं नसेल, परंतु सद्गुण जर माझ्याकडे असतील तर त्यामुळं माझा विकास जो आहे तर तो निश्चित होतोय आणि त्यामुळं त्याची आवश्यकता देखील नाहीये. शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही उपनिषद कशाला म्हणायचं, तर उपनिषदाबद्दल ते असं म्हणतात न शब्दराशी, म्हणजे शब्द जे आहेत तर त्यांना केवळ उपनिषद असं म्हणता येणार नाही, परंतु या तेन म्हणजे त्या शब्दांनी जे सूचित केलेले जे आहे तर ते खरोखर उपनिषद आहे. आणि त्यामुळं वेद जे आहेत तर ते खूप आपल्याला सांगतील, परंतु वेदाचं तात्पर्य जे आहे तर ते आम्हाला कळायला पाहिजे. कारण दोन विचार प्रवाह आहेत, दोन विचार प्रवाहांच्या याच्यामध्ये की या वेदांचा अर्थ जो आहे तर तो कळून घ्यायचा किंवा घ्यायचा नाही, या दोन्हीच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे भार हार किला भूत अधित्य वेदम न विजानातीयोर्थम, म्हणजे वेदांचा अर्थ कळत नाही आणि फक्त केवळ कंठस्थीकरण करतो तर तो कसा आहे तर नुसतं ओझं पाहणारा आहे, अशा प्रकारची एक मतप्रवाह आहे. परंतु त्याचबरोबर जे आपल्या सगळ्या वैदिकांनी या अनंत काळापासून याचं जे काही संरक्षण केलेलं आहे, कारण जे आहे तर ते मी इतरांना देतोय, तर ही जी काही भावना जी आहे आणि श्रुती परंपरेने आलेलं आहे आणि वेदांना मंत्र सामर्थ्य देखील आहे आणि ते मंत्र सामर्थ्य असल्यामुळं कदाचित आपल्याला काही गोष्टी कळू शकणार नाहीयेत त्याच्यातला आणि अर्थ पाहण्याची सर्वांना आवश्यकता आहे असंही नाहीये, परंतु ज्यावेळी आपण शांतपणे बसू आणि त्यावेळेस वेदमंत्रांचा घोष जो आहे तर तो आमच्या कानावर पडेल आणि त्यामुळं कुठंतरी आपल्याला देखील वाटतं अरे आपलं हे शरीर जे आहे तर ते कुठे शुद्ध होत चाललेलं आहे, आमचं मन जे आहे तर ते शुद्ध होत चाललेलं आहे. म्हणजे ही भावना जी आहे परंतु ती आपल्याला दृष्टी असायला पाहिजे, कारण त्या याच्यामध्ये वेदमंत्रांचं ज्यावेळेस आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर एक खरोखर मनाला खूप समाधान वाटतं आणि त्याचा जर ज्यावेळेस अर्थ आपण पाहायला लागू तर त्यावेळेस अधिक त्याचा आनंद जो आहे तर तो आपल्याला, म्हणजे जे बुद्धिवादी असतील त्यांना अर्थाकडे जायचं आहे, ठीक आहे, अर्थ देखील त्याच्यामधनं सुंदर येईल, ते आपल्याला कळायला लागेल, परंतु त्याचबरोबर ज्यावेळेस मंत्रांचा पाठ ज्यावेळेस येतो तर ऐकायला येतो कानावर की अगदी ब्राह्मीयम क्रियते तनु, म्हणजे आमचं शरीर जे आहे तर ते आपोआपच पवित्र बनत जातं आणि मन पवित्र बनतं, आमचं शरीर पवित्र बनतं, आमचे विचार जे आहेत तर ते विचार पवित्र बनतात आणि त्यामुळं संपूर्ण जगाला जर खरोखर एक पवित्र बनायचं असेल, एक समाज चांगल्या प्रकारचा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी या वेदमंत्रांची अनुभूती आपण घ्यायला पाहिजे आणि ते घेतल्यानंतर खरोखरच संपूर्ण याच्यामध्ये परिवर्तन जे आहे तर ते होऊ शकेल. म्हणजे इतकं सामर्थ्य जे आहे तर ते वेदांमध्ये आहे आणि वेद इतकी वर्षे टिकलेले आहेत तर त्याला काहीतरी त्याच्यामध्ये आहे म्हणून टिकलेले आहेत. नाहीतर आपण पाहतो की अनेक संस्कृती ज्या आहेत तर त्या उत्पन्न झाल्या, नष्ट झाल्या, परंतु त्यामध्ये भारतीय संस्कृती जी आहे कितीतरी आक्रमणं जी आहेत तर ती त्याच्यावर होत आहेत. इस्लामांची आक्रमणं झाली आणि त्यांनी मोठमोठी विद्यापीठं जी आहेत तर ती जाळली, अनेक हस्तलिखितं जी आहेत तर ती जळत होती काही दिवस आणि तरी देखील म्हणजे अनेक ज्ञान जे आहे तर ते ज्ञान परंपरा काळाच्या ओघात नष्ट झालेली आहे आणि तरी देखील आपली भारतीय संस्कृती ही टिकून राहिली आणि त्याचं एकमेव कारण जे आहे तर ते वेद, हे एकमेव कारण आहे. कारण लोकांच्या मनामध्ये जी आहे तर ती वेदांविषयाची आदराची भावना जी आहे
आणि त्यामुळं माझा विचार जो आहे तर तो विचार निश्चितच वेदांमध्ये प्रतिपादन केलेलं आहे त्याचं. तर हे चांगल्या विचारांचा ठेवा आहे. या प्रकारचा विश्वास जो आहे तर तो आपल्याला या भावनेतनं येतो. आणि त्यामुळं हे जे आहे तर वेदांच्या विषयांची निष्ठा जी आहे आणि मग वेद परंपरेनुसार आलेले जे भागवत धर्म असेल संपूर्ण हे भारत जो आहे देश जो आहे तर तो केवळ इंग्रजा कारण त्यांनी तर अशी पिढीची बीज पेरूनच ठेवलेली होती की हा कधी एक संघ असं राहिलेला नाहीये म्हणून. परंतु हे काही आपल्याला पटणार नाहीये. कारण संपूर्ण भारतवर्ष जो आहे तर तो बांधून ठेवलाय. आणि तो कशाने बांधून ठेवलाय? वेद आणि वेदाची परंपरा जी आहे तर त्या परंपरेमुळं पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. आणि हे सगळी कार्य जी आहे तर ती चाललेली आहे. कारण काश्मीरचा असला तरी देखील कन्याकुमारीच्या याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं किंवा कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये पुराण वाङ्मयाने. आणि दुसरी गोष्ट जी आहे तर मला एक नेहमी जाणवतं कारण कुठं आपण गेलो परंतु संस्कृत जर असेल तर आपोआपच लोक जे तर संस्कृत सगळीकडे बांधून ठेवते आपल्याला भाषा. वेद देखील एक तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगतो की आमचे वैदिक लोक जे आहेत तर ते इतके एकमेकाशी जोडले गेलेले आहेत तितके आपण जोडले गेलेले नाहीये. मगाशी आमचं आणि दिनेश गुरुजींचं बोलणं चाललं होतं की आम्हाला तिथं या योग याच्यामध्ये गेलो मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी समाधीपर्यंत आम्हाला जाता आलं. का जाता आलं? गुरुजी असल्यामुळे जाता आलं. आणि पूर्ण भारतामध्ये केवळ याचंच सांगत नाहीये की वैदिक जे आहेत तर ती एकमेकाशी इतके जोडले गेलेले आहेत की सगळीकडे सगळ्यांचा संपर्क जो आहे तर तो असतो आणि त्याच्याविषयीचा आदर जो आहे आणि त्यामुळं या सगळ्याला बांधून ठेवलेला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये भारद्वाज मुनींची एक कथा येते. आणि भारद्वाज मुनींनी काय केलं की 3 जन्म वेदांचं अध्ययन केलं. 3 जन्मापर्यंत म्हणजे आपण त्याला 300 वर्ष म्हणतो. तर 300 वर्ष म्हणजे 3 जन्म जे आहेत तर ते वेदांचं अध्ययन केलं. आणि त्यावेळी इंद्र त्यावेळेस त्याला म्हणतात भारद्वाज मुनींना की जर मी तुला पुढचा आणखी जन्म दिला तर तू काय करशील? आता आतापर्यंत सगळं अध्ययन झालं पुढच्या याची काय आपण मागणी करणार? परंतु त्यावेळेस भारद्वाज मुनींनी सांगितलं त्यावेळेस देखील मी वेदांचंच अध्ययन करीन. म्हणजे ही ज्ञानलालसा जी आहे वेदांवरची निष्ठा जी आहे ती वेदांवरची निष्ठा कुठं आपल्याला दिसून येते? म्हणजे ज्ञानाविषयीची जी आहे ज्ञानादेव तू कैवल्य म्हणजे ज्ञान परंपरा जी आहे ती प्राधान्यानं प्रमुख मानलेली आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की ही जी आहे आमची भारतभूमी जी आहे ती कर्मभूमी आहे आणि इतर ज्या असतील तर त्या भोगभूमी आहे. म्हणजे आम्हाला आमचं कर्म हे कशा पद्धतीनं व्हावं या प्रकारचा विचार जो आहे तर तो या ठिकाणी येतो. कर्माच्या विषयीचं ज्ञान जे आहे तर ते ज्ञान आपल्याला या ठिकाणी मिळतं. आणि तिन्हीचा कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्हीचा समन्वय जो आहे तर तो आपल्या वेदांनी घातलेला आहे. म्हणजे जीवन जे आहे ऐहिक जीवन आमचं समृद्ध व्हायलाच पाहिजे. त्याच्याबद्दलचं देखील अनेक उदाहरणं वगैरे जी आहेत तर ती क्रमाने आपण यामध्ये घेऊया. तर त्यामध्ये की आमचं ऐहिक जीवन समृद्ध झालं पाहिजे मला काही नको अशी भावनाच नाही आहे. आणि त्यामुळं माझा शत्रू कुणी असेल तर तो नष्ट झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे दयेचं लक्षण त्यांनी केलेलं आहे. दयेचं लक्षण करताना ते म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दलन कंटकांचे. म्हणजे त्यावेळेसच ती होऊ शकेल. म्हणजे परंतु एक आहे की यामध्ये माझं लक्ष जे आहे तर ते लक्ष अध्यात्माचं आहे. मला माझ्या जीवनाचा विकास कारण आपल्या याच्यामध्ये वेद ज्यावेळेस आपण म्हणतो कारण वेद याचा अर्थच मुळात जो आहे वेद म्हणजे विद या धातूपासून तो तयार झालेला आहे. म्हणजे ज्ञान की ज्ञानाचा हा सागर आहे. जे ज्ञान जे आहे तर ते विश्वाचं ज्ञान
कारण एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो पहा की आधुनिक विज्ञान जिथपर्यंत पोहोचलेलं आहे तर त्याच्या पुढे खरं पाहिलं तर आपल्या वेदांचा प्रवास जो आहे तर तो सुरू होतोय. म्हणजे हे नेहमी तर वाक्य आपण ऐकतच असतो परंतु खऱ्या अर्थाने आहे. कारण त्याच्यामध्ये की बाकीची शोध वगैरे या काय वेदांमध्ये वगैरे असं मला म्हणायचं नाहीये, पण तू मला म्हणायचं तत्वज्ञानाच्या दृष्टीनं चिंतनाच्या दृष्टीनं वेद हे खूप पुढे गेलेले आहे. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. अशा प्रकारे त्या याच्यामध्ये म्हटलंय की या याच्यामध्ये की एकेन विज्ञातेन आम्ही सगळ्याचा शोध घेतला. विज्ञान काय करताय की सगळ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करताय आणि त्यामुळे त्याची दिशा जी आहे तर ती बहिर्गामी आहे. मी आज हे मिळवलंय, मी उद्या ते मिळवलेलं आहे आणि अशा प्रकारे वर्तुळ जे आहे तर ते त्याचं बाह्य पद्धतीनं जात आहे. परंतु आमचे वेद जे आहे तर ते आत्मचिंतनाकडे वळवत आहेत. आणि याचं कारण देखील सांगितलं की आमची इंद्रिय जी आहे ती बहिर्गामी आहे आणि त्यामुळे आम्हाला बाहेरचं कोण काय म्हटलं आणि कोण कसा वागला ते सांगावंच लागत नाही, आपोआपच कळतं. शेजारचा किस्सा वागलेला आहे ते सांगावं लागत नाही कारण आम्हाला दोष जे आहेत तर ते लगेचच दिसतात देखील. कारण त्याचं कारण एक आहे की आमची दृष्टी जी आहे तर ती दृष्टी बहिर्गामी आहे आणि बहिर्गामी असल्यामुळं आम्ही लगेचच बाकीचा शोध जे आहे तर ते घेतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की आमची दृष्टी जी आहे तर ती अंतरंगात गेली पाहिजे. मी कोण कोठील असे मज लागी जाणे का हे जगात घडते मज लागी येते. मी कशासाठी आलेलो आहे. कस्त्वं कोहम कुत आयातः कामे जननी कोमे तातः. म्हणजे इति परिभावय सर्वमसारम विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम. म्हणजे अशा प्रकारचं शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे आणि शंकराचार्यांनी तर आदेश दिलेला आहे वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. म्हणजे वेदाचं नित्य जे आहे तर ते अध्ययन हे आमचं झालं पाहिजे. म्हणजे या प्रकारची वेदांविषयीची भावना जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळं आपण ह्या वेदाच्या संदर्भामध्ये एक सांगितलेलं आहे की वेदोखिलो धर्ममूलम. म्हणजे वेद हे सर्व धर्माचं मूळ आहे कारण त्याच्यापासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या निर्माण झालेल्या आहेत. आता वेद हे सगळ्यांचं मूळ आहे म्हणजे काय. कारण वेदांच्या आधारावरच बाकीची सगळ्या ज्या काही श्रुती स्मृती वगैरे ज्या श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती ग्रंथ आमचं आचरण वगैरे कसं असावं या संबंधामधला विचार असेल. आणि इतकंच नाही तर पुराणांमध्ये ज्या काही कथा विकसित झालेल्या आहेत तर त्याचं देखील मूळ आपल्याला याच्यात आणि आचरणाच्या याच्यामध्ये देखील आपल्याला दिसून येईल. वेद मनूच आचार्यान्ते वासिनम अनुशासती सत्यम वद धर्मंचर. म्हणजे हे शाश्वत विचार जे आहेत तर ते शाश्वत विचार आपल्याला एकत्रितपणे इतरत्र कुठंच दिसणार नाहीये. कारण आम्ही वेदांचं अध्ययन त्यावेळेस करू या परंपरेचं ज्यावेळेस अध्ययन करू तर त्यावेळेस आता एक हे पहा की मी दोन गोष्टींच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलतोय. एक तर कंठस्थीकरण जे आहे तर त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्याचं महत्त्व तर विलक्षण आहेच. परंतु जे कोणी असतील तर ज्यांना यातला आशय जो आहे तर तो देखील जाणून घेतला तर कारण खरं पाहिलं तर काय की बुद्धिवादी बोलून आम्ही कुठंच पोचू शकत नाही. म्हणजे त्याला मर्यादा आहे. कारण त्याच्यामध्ये काय की शेवटी मी माझ्या बुद्धीच्या अनुभवाच्या पातळीवर ज्या काही गोष्टी घेईल तर त्या अनुभवाच्या पातळीवर घेतल्यानंतर माझ्या अनुभवाला खूप मर्यादा आहे, खूपच मर्यादा आहे. म्हणजे आता एक नेहमी मला जाणवतं पहा की आपण या ठिकाणी आहात म्हणजे तुमचं विश्व जे आहे तर विश्व हे आपले नातेवाईक आपले जे काही नोकरीची जागा असेल किंवा त्या संबंधातले असतील तेवढ्याच पुरतं मर्यादित आहे. प्रत्येकाचं विश्व जे आहे ते अत्यंत मर्यादित आहे.
त्याच्यामुळे पाहिलं तर खरं पाहिलं तर आपण गेल्यानंतर कोण आपल्याला विचारणार आहे. म्हणजे हे म्हणतो किती दिवस आपण कितीही मोठा असू द्या तरी देखील त्याला कुठं ना कुठं तरी शेवट जो आहे तर तो आहेच आहे. म्हणजे यामध्ये या अनुभवाचं विश्व जे आहे तर ते खूप मर्यादित आहे. मी एक नेहमी वाटतं की आपल्याला आणखी एखादं इंद्रिय असतं तर नवीन ज्ञान काहीतरी आपल्याला झालं असतं. अहो की नेहमी आश्चर्य आपल्याला हे वाटायला पाहिजे की चिमण्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरट्यातनं बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर सगळीकडे करून परत त्यांना घरटे कसं पण सापडत असेल. म्हणजे हा प्रश्न आपल्याला पडतो. किंवा घार हिंडते आकाशी परी लक्ष पिलापाशी. आता आकाशात याच्यामध्ये कोणत्या एका याच्यामध्ये घरटं एखाद्या झाडावर असतं ते कसं बरं त्या पक्षाला कळत असेल. किंवा काही पक्षी जे आहेत तर ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते येतात आणि परत आपल्या जागेवर जाऊ शकतात. हे हजारो किलोमीटर आम्हाला इथं रस्ता लक्षात येत नाही. म्हणजे कुठं जायचं म्हटलं तर रस्ता परत यायचं म्हटलं तर चुकतो आमचा. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये की ही प्रचंड शक्ती कोणती पण असेल त्या याच्यामध्ये याचा आपण विचार केलेला आहे का. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आहेत म्हणजे या ज्या काही चुंबकीय लहरी ज्या आहेत तर त्याचं ज्ञान त्यांना असल्यामुळं सर्प जे आहेत सर्पांना कान नाही आहे म्हणजे ऐकायला येत नाही परंतु त्यांच्या त्वचेनं जे काही आहे तर त्या स्पंदनं जी आहेत त्या स्पंदनांवरनं त्यांना लक्षात येतं की किती भूकंप व्हायचा असेल तर त्याचा अगोदर जाणीव जी आहे तर ती प्राण्यांना होते. म्हणजे हे सगळं जे आहे हे कसं घडत असेल. पण वेद जे आहेत तर ते याचा विचार करतात लक्षात घ्या. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये म्हणून असं म्हटलेलं आहे की सगळ्या याच्यात आपल्याला वेदोखिलो धर्ममूलम धर्माचं मूळ जे आहे तर ते वेद आहे. आणि त्याचं म्हणण्याचं कारण काय की आणि एक आहे शेवटी सगळ्या याच्यामध्ये आमचा शरीराचं तर वेगवेगळ्या प्रकारचे जगी सर्व सुखी असा कोण आहे हे तर सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरी देखील आम्हाला जर जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल आनंद मिळवायचा असेल तर मार्ग कोणता आहे. आपल्याला मार्ग कोणता आहे. कारण नान्य पंथा हा विद्यते आयनाय वेदातलं वाक्य आहे. याच्यात उपनिषदामध्ये असं नान्य पंथा हा विद्यते आयनाय म्हणजे मान्य कोणताही मार्ग त्या याच्यामध्ये नाहीये. तर त्या याच्यामध्ये तुम्ही तुमची दृष्टी बदला. दृष्टी बदलली की सगळं जे आहे तर ते परिवर्तित होणार आहे. आणि वेद ते आपल्याला ते ज्ञान जे आहे ती दृष्टी जी आहे तर ते देण्याचा प्रयत्न जे आहे तर ते करतात. आणि म्हणून या दृष्टीनं वेदांचं महत्त्व जे आहे तर ते महत्त्व या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी मानावं लागेल की ती आपल्याला जीवन दृष्टी जी आहे तर ती जीवन दृष्टी आपल्याला मिळायला पाहिजे. आणि त्यामुळं त्या विचारांनी फारले गेलेले आमचे वेगवेगळे संत सत्पुरुष जे आहेत वैदिक जे लोक आहेत तर ते पूर्णपणे म्हणूनच म्हटले ते मंत्रा हा ब्राह्मणाधीना हा ब्राह्मण हा मम दैवतम ते माझे दैवत आहेत. आणि दैवत म्हणण्याचं कारण देखील असं आहे कारण ते आपल्याला एक काही मार्ग जे आहेत तर ते मार्ग निश्चितच देऊ शकतात. आणि त्यामुळं केवळ ब्राह्मणांविषयी तर बऱ्याच कुणाला ब्राह्मण म्हणावं या संबंधातला विषय जो आहे तर तो वेगळा होईल. मला वेदांच्या संबंधामध्ये सांगायचं आहे की त्यामध्ये म्हटलंय वेदोखिलो धर्ममूलम आणि त्याचबरोबर स्मृतिशीले तर तद्विधाम आचारश्चैव साधूनाम आत्मनस्तुष्टिरेव च. म्हणजे या ठिकाणी या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत वेदांच्या बद्दल आणि नेमकं कशा कारण आपण तैत्तिरीय उपनिषदातला मगाशी ज्याचा उल्लेख केलेला होता तर त्यामध्ये म्हटलेलं आहे यानी अनवद्यानी कर्माणी तानी त्वया उपास्यानी नो इतराणी. म्हणजे जे माझं आचरण मी एक आदर्श म्हणून घ्यायचं आहे का परंतु तसं म्हणता येणार नाही कारण मी शेवटी माणूस आहे. ऋषी म्हणतायत सांगतो याच्यामध्ये ते असं म्हणतायत की मी माणूस आहे आणि माणूस असल्यामुळं माझ्याकडनं चुका ज्या आहेत तर त्या होतील परंतु तुझा विवेक जागृत आहे का. आणि विवेक जागृत असेल तर ते सांगतायत यानी अनवद्यानी कर्माणी माझे जे काही ज्याला बोल लावता येणार नाहीये जे काही चांगलं वागणं असेल ते तू स्वीकार. नाहीतर असं म्हणशील की
माझा आदर्श जे आहे तर ते तसं करतात म्हणून मी तसं करतो, माझे गुरुजी जे आहे तर ते तंबाखू खात होते म्हणून मी तंबाखू खात, ते योग्य होणार नाहीये. तर यानी अनवद्यानि कर्माणि तानि त्वया उपास्यानि नो इतराणि. आणि त्यामुळं त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे शील, मी ज्याचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे की चारित्र्य जे आहे, कारण आमचा वैदिक जो आहे तर तो जर आदर्श बनत असेल तर त्या ठिकाणी या गोष्टीचं देखील, कारण त्याला सुवर्णाला सुगंध या प्रकारचं ते होऊ शकेल. आणि त्याचप्रमाणे आचारश्चैव साधूनाम, म्हणजे कसं यद्यदाचरति श्रेष्ठाः तत्तदेव इतरे जनाः, हे वाक्य आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अरे मी कर्म केलं नाही तरी चालू शकणार आहे, कारण मला काय त्रिषु लोकेषु न विद्यते, मी काहीही केलं नाही कर्म तरी देखील मला ते चालू शकेल असं ते म्हणतात. परंतु तरी देखील मी कर्म करतो. का करतो? तर मी जर कर्म करायचं टाकलं तर बाकीचे देखील त्याचप्रमाणे करतील, कारण ज्याप्रमाणे श्रेष्ठ माणूस वागतो तर त्याप्रमाणे बाकीचे वागत असतात. आणि म्हणून आचार जो आहे तर तो आचार हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आचारश्चैव साधूनाम आत्मनस्तुष्टिरेव च, आणि स्वतःला ज्याच्यामध्ये समाधान वाटेल ना तर ते देखील कर्म जे तर ते योग्य असं म्हणायला पाहिजे. आता मला चांगलं वाटतं आत्मनस्तुष्टिरेव च हे म्हणणं जे तर ते सोपं आहे, मला काही वाईटही वाटू शकेल, कुणाची हिंसा करावी असंही वाटत असेल, परंतु ते योग्य होईल का? तर ते योग्य होणार नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की त्याला सगळं मिळावं, परंतु कुणाला? तर ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, तर त्याच्यासाठी हा विषय वेगळा आहे, तो आपल्याला काही आवश्यक नाही आहे. परंतु मला एकच याच्यामध्ये सांगायचं आहे की आम्हाला आदर्श जे आहे तर ते आदर्श वेद आहे. वेदांमधलं आचरण जे सांगितलेलं आहे ते वेदांचं आचरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही जर जगलो तर आमच्या जीवनाचं कल्याण जे आहे तर ते होईल. कदाचित आम्हाला लौकिक याच्यामध्ये व्यवहारामध्ये सांगता येणार नाही त्याचं महत्त्व जे आहे, परंतु ती दृष्टी जी आहे तर ती महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की ही कशी वाणी, कशी आमची वेदवाणी कशी आहे, अनादि निधना. तर अनादि निधना नित्या वाग उत्सृष्टा स्वयंभुवा आगो वेदमयी वाणी ततः सर्वाः प्रवृत्तयः. म्हणजे त्यापासून बाकीच्या सगळ्या एक बीज जे आहे, बीज पेरलेलं आहे, आणि बीज पेरलं तर ते तरारे, आणि मग त्याचा पातून वेदवृक्ष हा जे म्हटलेलं आहे, वेदवृक्ष जो आहे, परंतु ते वेदवृक्ष पण ते बीज जे आहे तर ते पेरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं एक निश्चित आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण वेदांतले विचार जे आहेत ते जोपर्यंत आहे तर ती स्पंदनं जी आहे तर ती कुठेही असतील दगडाला देखील भेदून पुढे जाऊ शकतील, इतकं सामर्थ्य वेदमंत्रांमध्ये आहे. कारण महात्मा गांधींनी असं म्हटलेलं की उपनिषदातला ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्, तर हा मंत्र जो आहे, आणि कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः, हा मंत्र जो आहे सगळं वाङ्मय नष्ट झालं, पण केवळ एकमेव हा मंत्र जरी राहिला तरी संपूर्ण जगाला काही ज्ञान देण्याची ताकद जी आहे तर ती भारतामध्ये नाही. म्हणजे एका मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, आणि एवढ्यामुळे सामर्थ्य असल्यामुळं याचं महत्त्व जे आहे तर ते आपल्याला दिसेल. आणि म्हणून हे जे आहे तर त्याबद्दलचा अपौरुषेयत्व वगैरे हे पण विचार वेदांच्या बाबतीत येतात, तो कशा पद्धतीनं पाहायचा वगैरे हा भाग जो आहे तर. आणि वेद काय करतात तर वेद इष्टप्राप्ती म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे संस्काराबद्दल काय म्हटलं जातं, संस्कार काय करतो तर गुणाधान करतो आणि दोषापनयन करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हे 16 संस्कार, कारण एक आहे की एक गोष्ट जरी आपण घेतली ना तर त्याचं महत्त्व जे आहे तर ते विलक्षण हे निश्चित आपल्याला जाणवेल. म्हणजे हे सगळे संस्कार काय आहे तर या बाकीच्या याच्यामध्ये आम्ही व्रत करतो, बाकीच्या या गोष्टी जे करतो तर त्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे तर ती भूमिका कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेणं हे आवश्यक आहे. कुणी श्रद्धेने करेल, कारण श्रद्धा ही तर अत्यंत महत्त्वाची आहेच आहे. कारण तुम्ही खूप केलं, मगाशी आम्ही गेलो मंदिरामध्ये, तिथं हात जोडतोय, परंतु जोपर्यंत हृदयात
हृदयात व्याकुलता येत नाहीये, समर्पण भाव येत नाहीये, तर तोपर्यंत काय त्यामध्ये शुष्कपणा असणार आहे. म्हणजे आम्ही देवाकडे जाऊ, वर याच्यामध्ये सुंदर पूजा केलेली आहे, उदबत्ती लावलेली आहे, फुलं वाहिलेली आहे, सगळे हे करतोय, परंतु जोपर्यंत माझा भावच तिथं नाहीये तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं महत्व हे असणार नाही. म्हणजे माझ्या भावनेला महत्व आहे. भावतोची देव, भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नये. तर असं एकनाथ महाराज पण म्हणतात, भाव हा शेवटी महत्वाचा आहे. भाव शुद्ध आपलं झाला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये की एक दुसरी आणखी गोष्ट वेदांबद्दलच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी पाहू प्रत्यक्ष प्रमाणाने काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आम्हाला कळू शकतात. आम्हाला ज्या काही व्यावहारिक गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रत्यक्षाने सुख देत आहेत, दुःख देत आहेत, हे कळू शकतं आपल्याला. की अग्नी जो आहे तर तो अग्नी आपल्याला दाहक आहे हे प्रत्यक्ष प्रमाणाने आम्हाला कळू शकतं. तुम्ही सगळेजण इथं बसलेला आहात, मला प्रत्यक्ष प्रमाणाने कळू शकतं. काही वेळा अनुमानाने पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या कळू शकतील. म्हणजे वेदांवरच्या श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत, हे देखील एक अनुमानानं आपल्याला कळता येईल. परंतु जे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण म्हणजे या प्रमाणांनीही जे कळू शकत नाही तर ते वेदांनी आम्हाला कळणार आहे. आणि त्यामुळं वेदांनी जे सांगितलेलं आहे, कारण आम्हाला तर आमचं हित कळू शकत नाही आणि त्यामुळे ते कळणार कोणाला तर वेदांना कळणार आहे. आणि त्यामुळं वेद जे आहेत तर ते एतम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. म्हणजे वेद जे आहेत तर ते त्यामुळं महत्वाचे आहे की जे आम्हाला आमची बुद्धी मर्यादित आहे, आमचं विचाराची झेप जी आहे तर ती देखील मर्यादित आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण असं म्हणू की ज्यावेळेस पक्षी जो आहे तर घरट्यामध्ये असतो तर त्याला सगळं विश्व जे आहे तर ते घरटच असतं, त्याच्या पुढे त्याला काही माहिती नाही आहे. परंतु ज्या वेळेस ते बाहेर डोकावेल पक्षी आणि आकाश पाहिजे तर ती आकाशाची विशालता जी आहे तर ती त्यावेळेस लक्षात येऊ शकते. म्हणजे मी माझ्या अनुभवाचं विश्व तेवढंच आहे, परंतु हे सगळं जे काही त्रिकालाचं ज्ञान जे आहे तर ते वेदांमध्ये आहे. आणि हे कसं आहे काय आहे तर याचं खरोखर चिंतन होणं हे अत्यंत म्हणजे हे केवळ म्हणणारं आणि सोडून दिला असा भाग नाही आहे, तर याच्या पाठीमागं फार मोठी परंपरा आहे, एक दृष्टी आहे आणि त्या दृष्टीनं त्या याच्यामध्ये पाहायला पाहिजे. आणि वेद जे आहे यस्य निश्वसितम वेदाः म्हणजे निश्वास. आपण बसलेलो आहे, आपल्याला माहिती आहे का की आपण श्वास घेतलाय, श्वास सोडतोय, हे लक्षात नाही आपल्याला. कारण जे खरं महत्वाच्या गोष्टी आहेत ते परमेश्वरांनी त्याच्याजवळ ठेवलेले आहेत. नाहीतर त्या जर आपल्या स्वाधीन दिल्या असत्या तर आळसाने आपण गुदमरून मेलो असतो. ते त्यांनी आपल्या स्वाधीन ठेवलेलं नाहीये. तर ते जे आहे तर ते आणि म्हणून श्वास घेणं आणि निश्वास टाकणं याला कष्ट पडत नाही, कारण ही आपोआप प्रक्रिया जी आहे तर ती घडणारी आहे. आणि त्याचप्रमाणे त्या परमेश्वर शक्तीचे हे निश्वास आहेत अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. म्हणजे सहजतेनं या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून निघालेले आहेत आणि बाहेर पडलेले आहेत. ज्यामुळं म्हटलेलं आहे पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आणि तिला माऊली म्हटलेलं आहे. म्हणजे माऊली तर पुत्रो जाये तर क्वचित कुमाता न भवती अशा प्रकारचं त्याच्यात असल्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये संस्कार जे आहेत वेदांचे संस्कार या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि एक पहा मी ज्याप्रमाणे कर्म ज्ञान उपासना या प्रकारचं सांगितलेलं आहे तर त्या प्रकारे काहींना आकर्षित करणारे म्हणजे शब्दचित्र जी आहेत तर ती रेखाटण्याचा प्रयत्न जो आहे तर तो वेदांमध्ये आपल्याला दिसून येतो. अनेक अशी सूक्त जी आहे की त्या सूक्तांमध्ये आपण पाहिल्यानंतर निसर्गाचं सुंदर वर्णन जे आहे तर ते त्या ठिकाणी जाणवायला लागतं. तर यासाठी काही
मी अशा कॅसेट वगैरे पण केलेल्या होत्या त्याच्यामध्ये. तर एक पर्जन्य सूक्ताचं एकीकडे गान चाललेलं आहे आणि त्याच प्रकारचं वर्णन जे आहे तर ते आम्हाला याच्यामध्ये दिसत आहे, तर चित्रांमध्ये दिसत आहे. अशा प्रकारची शब्दचित्र जी आहेत तर ती अनेक ठिकाणी आपल्याला रेखाटता येतात. ज्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे की पर्जन्य सूक्त जे आहे त्या पर्जन्य सूक्ताच्या याच्यामध्ये म्हटलंय कनी क्रदत वृषभा, म्हणजे ज्या हे सगळे मेघ जे आहेत ना तर ते वृषभ आहे. आणि वृषभ याचा अर्थ बैल, परंतु बैल जो आहे तर तो अत्यंत चांगला आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे. आपण त्याला थोडं वाईट नाव दिलं, एखाद्याला शिवी म्हणून ती वापरली आहे, परंतु तसं नाही आहे. तर एक सामर्थ्याचं प्रतीक आहे वृषभ, म्हणजे वर्षाव करणारा. आणि त्याप्रमाणे मेघाला काय म्हटलेलं कनी क्रदत वृषभा, तर तो कनी क्रदत गर्जना करणारा अशा प्रकारचा वृषभ आहे. पहा, हे एक आपल्याला कुठंतरी लगेच कल्पना जी येते ती यायला लागते. आणि तो काय करतो, रेतो दधाती औषधीषु, तर तो त्याच्यामध्ये जमिनीमध्ये बीज पेरतो आणि बीज पेरल्यानंतर ते सगळं तरारतं आणि तरारल्यानंतर म्हणजे संपूर्ण श्री सूक्त जे आहे तर ते देखील एका उभ्या पीक त्या ठिकाणी आहे आणि पिवळे शाल अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि सुवर्ण वगैरे त्या प्रकारचं तिच्यामधले हिरण्यवर्ण वगैरे असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते पण फार सुंदर आहे. हिरण्यम ते सगळं पाहत असताना देखील एक समृद्धीचं प्रतीक जे आहे तर ते त्या याच्यामध्ये आम्ही श्रीसूक्त म्हणतो. श्रीसूक्त म्हणजे देवी वगैरे तर ते त्या ठिकाणी आहे, परंतु त्याचबरोबर या निसर्गाचं जे रूप जे आहे ते रूप देखील सुंदर याच्यात येऊ शकणार आहे. रेतो दधाती औषधीषु, आणि त्याला वर्णन करताना असं म्हटलंय ज्याप्रमाणे रथ चाललेला आहे आणि रथ चाललेला असताना ते घोडे जे आहेत तर ते भरधाव धावतायत आणि त्याच्यावर चाबकाचे फटकारे मारावेत आणि त्याप्रमाणे वेगानं रथ पुढे जावा, त्याप्रमाणे हे वाटतंय. सुंदर हे वर्णन पहा. म्हणून त्यामुळे याच्यामध्ये असं म्हटलंय की रथी व कशयान, म्हणजे रथी जो आहे तर तो काय की आपल्या चाबकाने त्याला फटकारे मारतोय आणि त्या प्रकारे या ठिकाणी म्हणजे वीज चमकतीये आणि तीच जणू काही त्या याच्यामध्ये फटकारे मारतीये, या प्रकारचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि ज्यावेळी मेघगर्जना होते तर त्याच वेळी दूरात सिंहस्य स्तनथा उदीरते, म्हणजे कारण त्याला सिंह कुणाची गर्जना ऐकून घ्यायला तयार होत नाही. मेघांची गर्जना ऐकल्याबरोबर सिंह देखील गुहेमधनं जागा होतो आणि त्याला प्रतिसाद जो येतात ते देतोय. आणि म्हणून म्हटलंय की दूरवरनं सिंहाच्या गर्जना ज्या आहेत तर त्या आम्हाला ऐकायला येत आहेत. म्हणजे हे वर्णन पहा. किंवा एक तर मंत्र इतका प्रवाता, कारण यातले बरेचसे जे आहेत तर ते शब्द लक्षात येणार आहेत. प्रवाता हा वांती, वाता हा वायू जे आहे तर ते वारे जोरजोरात सुसाटाचा वारा जो आहे तर तो वारे वाहायला लागलेले आहे. प्रवाता हा वांती पतयंती विद्युत, हा विजा ज्या आहेत तर त्या कोसळत आहेत. आणि त्याचप्रमाणे इरा विश्वस्मयी भुवनाय ज्या आहे, फार सुंदर कल्पना आहे याच्यामध्ये देखील. ही जी जमीन जी आहे इरा, इरा म्हणजे जी नांगरलेली जमीन, सीता म्हणजे नांगरलेली जमीन, तर जी नांगरलेली नाही अशी प्रकारची जी जमीन जी आहे तर ती काय होतीये की भुवनाय विश्वस्मयी भुवनाय ज्या येते ती समृद्ध बनते. सगळ्या या संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी म्हणून समृद्ध बनते आणि संपूर्ण विश्व जे आहे तर ते आनंदित झालेले आहे. या प्रकारचं वर्णन जे अनेक सूक्त आहे, ज्यामध्ये उषस सूक्त वगैरे पाहिल्यानंतर म्हणजे ऋग्वेदाच्या संबंधात म्हणतोय, परंतु भावग्राही अशा प्रकारची काही मंत्र जे आहेत यजुर्वेदामध्ये अथर्ववेदामध्ये ते आपण काही क्रमाने त्यातले काही जे आहेत तर ते आपल्याला पाहता येतील. तर अशा प्रकारचे जे आहेत आणि ज्याच्यामध्ये नीती नियम वगैरे जे आहेत तर ते लोकांपर्यंत पोहोचावेत. काही प्रसिद्ध अशा प्रकारचे मंत्र आहेत. आनो भद्रा हा कृतो यंतु विश्वता, म्हणजे केवळ हे जे मांडणंच नाही आहे, संपूर्ण म्हणजे मी इतकं खुलं बनलं पाहिजे. खुलं केव्हा बनेल? माझं अंतःकरण मोकळं असेल तर मी नवीन विचार घेऊ शकेन. परंतु माझं विकारांनी जर भरलेलं असेल मन अंतःकरण तर मी नवीन विचार घेऊच शकणार नाहीये. परंतु या ठिकाणी ऋषी असं म्हणतात की सगळ्या बाजूंनी चांगले विचार जे आहेत तर ते माझ्याकडे येऊ दे.
आणि आल्यानंतर मी ते स्वीकार करण्याची ताकद जी आहे तर ती माझ्यामध्ये असतो. यापेक्षा कोणता समाजवाद असला पाहिजे? म्हणजे हे जे आपण म्हणतो की वेदांच्या याच्यामध्ये, कारण हे विचार जे आहेत तर ते विचार तुम्ही करू शकता आहात का? म्हणून म्हटलंय की सर्व बाजूंनी विचार जे आहेत तर ते माझ्याकडे यावे. आनो भद्रा हा क्रतू म्हणजे चांगले विचार, सद्बुद्धी, प्रेरणा जी आहे तर ती चांगले विचार यायला पाहिजेत. नाहीतर काय देणाऱ्याचे हात हजार, देणारा जो आहे तर त्याचे हात हजार आहेत. पुण्यही देती, पापही देती, तुला हवे ते तू स्वीकार. स्वीकारणं तर तुझ्या हातात आहे. आणि त्यामुळं विचार जे आहेत तर ते येतील, चांगले विचार येतील, वाईट जे आहेत, परंतु माझ्याकडे भद्र विचार, चांगले विचार जे आहेत तर ते असले पाहिजेत. सगळं कल्याण व्हावं या प्रकारची देखील माझ्या कानांनी चांगलं ऐकावं, माझ्या नेत्रांनी चांगलं पाहावं. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. म्हणजे हा सगळा अभंग जो आहे ना तुकाराम महाराजांचा, तर तो भद्रं करणे वेष्णी यामध्ये भद्रं पश्चिमाक्षरे जगता, अगदी त्याचाच अनुवाद आहे. तर तुकाराम महाराजांनी म्हटलंय की माझ्या नेत्रांनी देखील चांगलं रूप जे आहे तर ते पाहावं, दिसावं, ते चांगलं दिसावं मला. परंतु आमची दोषदृष्टी असेल तर सगळं वाईटच दिसेल. म्हणजे तू कोण आहेस, तू काय पाहू शकतोय, त्याच्यावर तुझं स्वरूप आहे. तुला जर तो वाईट सगळेच जर वाईट दिसत असतील, तुझी दृष्टी काहीतरी चुकीची आहे. ज्याप्रमाणे दुर्योधनाला म्हटलं, अरे वाईट वागतोयस तू, सगळ्या पांडवांशी वाईट वागतोयस, अनेक गोष्टी तू केल्यास, तुला कळत नाहीये का चांगलं काय वाईट काय म्हणून. तर त्यावेळेस म्हणतो तो, जानामि धर्मम, मला धर्म काय तो कळतोय, नच मे प्रवृत्ती, मी ते वागू शकत नाही ना. आणि जानामि अधर्मम, अधर्म काय तर तो देखील मला कळतो, परंतु मी तसं त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्याला मी काय करतो? म्हणजे तो प्रश्न आपल्याला देखील सगळ्यांना तोच आहे. चांगलं काय वाईट काय कळत नाही असं नाहीये, सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळत असतात, परंतु काही नाटकं करतात त्याच्यामध्ये, कळतच नाही आपल्याला अशा प्रकारचं भासवतात आणि त्याच्यामध्ये दांभिकपणा जो आहे तर तो असतो. आणि दुसरी गोष्ट, आमची विकार जे आहेत तर ते आम्हाला सत्य वागू देत नाहीत. आमच्या इथे विकार जो आहे तर काय झालं, हे लोकांशी तसंच लोक वाईट वागतात ना, मग तसंच वागायला पाहिजे. म्हणजे समाधान तर चांगल्या प्रकारे, म्हणजे आपलं म्हणजे तर ते आपल्याला त्या पद्धतीनं विचार करायला प्रवृत्त करतं. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आपले विचार जे आहेत तर ते चांगले करत असताना कुणी दुसरा जे आहे तर ते देखील त्याच्यापासून, कारण योगाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की योगाच्या याच्यामध्ये आम्ही निश्चय करतो की उद्यापासून असं करायचं, असं चांगलं वागायचं, नियमावली सगळी तयार होते आणि दुसऱ्या दिवशी पहिल्याच दिवशी आमचा निश्चय जो आहे तर तो बदलला जातो. बदलला गेल्यानंतर त्याच्यामध्ये परत तो म्हणतो, म्हणजे म्हणूनच समर्थांनी म्हटलेलं आहे की मी सारखा घडी बिघडे, हा माझा निश्चय जो आहे तर तो सातत्यानं बिघडला जातोय. परंतु त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत तर कर्म जे आहे तर ते कुठंतरी, त्यामुळे ते आम्हाला सातत्यानं प्रयत्न जे आहेत तर ते करायला पाहिजे. योगाच्या याच्याबद्दल मी सांगत होतो की योग करायचा निश्चय केला तरी देखील त्यातली पातंजल योगसूत्र आहे, हे सगळ्याचे नारदांची भक्तिसूत्र जी आहेत ती सगळी आपण वाचली. बाकीचं सगळं पुराणांचं याचं सगळं जरी आपण पाहिलं तरी शेवटी यावं लागतं, वेदांकडे यावं लागतं. आणि त्याच्यामधलं विचार जे आहेत तर ते कसे आलेले आहेत हे चांगल्या प्रकारे, म्हणून म्हटलंय विश्वानी देव सरितु दुरितानि परासुव यद भद्रं तन्नासु. म्हणजे जे चांगलं जे आहे ना ते माझ्याकडे येऊ दे, आणि यद दुरितानि, वाईट जे असेल ते पलीकडे जाऊ दे, ते माझ्यापर्यंत पोहोचूच देऊ नको. कारण ते माझ्यावर प्रभाव, आणि वाईट विचार जो आहे तर तो आपल्यावर प्रभाव लवकर गाजवतो. कारण काय, प्रवृत्ती रेषा भूताना, ही एक मूळ प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याचा लगेचच प्रभाव जो आहे तर वाईट गोष्टींचा हा लगेच पडू शकतो. ते आपल्याला शिकवावं लागत नाही.
त्यासाठी आपल्याला चांगलं वागायचं असेल तर प्रयत्नच करावे लागतात. त्यासाठी नाही, म्हणून योगसूत्रामध्ये म्हटलंय व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन, म्हणजे ही परंपराच त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. या सगळ्या गोष्टींमुळं की आम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे व्याधी शारीरिक, बसलेलो आहे, काहीतरी गुडघे दुखत आहेत, म्हणजे नेमकं त्यावेळेस अडचणी येणारच आपल्याला. लगेचच वाटतं मांडी बदलून पाहावी, बदलल्यानंतर परत तिथेही त्रास व्हायला लागतो, आम्हाला पुढे जाता येत नाही. त्यासाठी निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळं, म्हणजे निश्चय जो आहे तर तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून याच्यात अनेक अडचणी येणार आहेत आपल्याला. दुरिता आणि परासुव, ज्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्या दूर गेल्या पाहिजेत. आणि त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला शेवटी या प्रवास जो आहे तर तो करत असताना काही गोष्टी ज्या आहेत, सृष्टीची निर्मिती या संबंधामध्ये पुरुष सूक्त वगैरे याच्यात तर आलेलंच, परंतु एक आधुनिक विज्ञानाच्या याच्यामध्ये आपण विचार करूया. याच्यामध्ये ही सृष्टी कशी निर्माण झाली, म्हणजे वेद कुठपर्यंत पोहोचलेले आहेत तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे की सृष्टी कशी निर्माण झाली. तर चला ठीक आहे, एक काहीतरी बिग बँग थेरी वगैरे या प्रकारच्या नवीन याच्यामध्ये सांगितलं की त्याचा महास्फोट झाला, आणि महास्फोट झाल्यानंतर एवढं हे प्रचंड विश्व जे आहे तर ते निर्माण झालेलं आहे की तिथपर्यंत आम्ही पोहोचूच शकत नाहीये. जे आमच्या शेजारी कसं आहे तर ते आम्हाला माहिती नाहीये, तर त्या या संपूर्ण विश्वाच्या याच्यामध्ये कसं पोहोचता येणार आहे. तर इतकं हे विशाल जे आहे की ज्या ठिकाणाहून प्रकाश किरण यायला आपल्याला कोट्यावधी वर्ष लागतात तिथपर्यंत निदान विचार आलेला आहे, म्हणजे याच्याही पलीकडे काहीतरी विश्व आहे. आणि त्यामुळं मला नेहमी पुरुष सूक्तातलं जे वाटतं ना, त्रिपाद ऊर्ध्वम उदयित पुरुष हा, 3 पावलं जी आहे तर ती अनिर्वचनीयच आहे. फक्त जे दिसते ते केवळ एक पाद आपल्याला अनुभवाला येत आहे, म्हणजे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे विचार याच्यामध्ये. आणि जी काही त्याची भूमिका जी आपण पुरुष सूक्ताची पाहतो तर तो विराड ज्या आहे ते विराजा अधिपुरुषा वगैरे हे काही जे काही म्हटलेलं आहे तर ते विराज तत्व जे निर्माण झालेलं आहे. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये जात असताना की पुरुष सूक्तामध्ये देखील जिथं विज्ञानाचा देखील विचार थांबलेला आहे तर तिथं या याच्यामध्ये, आणि हा किती महत्त्वाचा विचार आहे, अणुरणीयान महत्वमहीयान, हा इथपर्यंत कोण पोहोचलेलं आहे. म्हणजे हा देखील वेदांनी त्याचं चिंतन करेल. कारण यामध्ये काय की हे आमचं शरीर हीच एक प्रयोगशाळा बनवली. योगाच्या मार्गाने अनेक गोष्टींचं ज्ञान जे आहे तर ते तुम्हाला एका ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, मिळालेलं आहे. फक्त प्रयोगच करत बसण्याची तितकी आवश्यकता पडलेली नाहीये. आणि मी परत परत सांगतो की मानवी मनाचं, कारण मन बदललं सगळं बदलणार आहे, आणि त्या मनाचा विचार जो आहे तर तो मनाचा विचार वेदांमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं तन्मे मना हा शिवसंकल्प असतो. मन हे चांगलं जर झालं, शिवसंकल्पाने युक्त झालं, सगळंच मला सगळं चांगलंच दिसायला लागेल, सगळं अनुकूल मला व्हायला. आणि एक दुसरी गोष्ट आहे, याला देखील आपल्याला आधार देता येतील की ज्याप्रमाणे माणूस विचार करतो त्या प्रकारे तो बनत जातो. मी जर वाईट विचार माझ्या मनामध्ये येत असतील तर कुठं ना कुठं तरी आपण आपलं देखील वाईट जे तर ते करत असतो. कारण काय की मन तुमचं करणार नाही की त्या सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत तर त्या सूक्ष्म दृष्टीनं आपण जर पाहिलं तर अन्न खानपानाचे नियम जे आहेत, वागण्याचे नियम जे आहेत, नंतर साधनेच्या ह्याच्यामध्ये आपण बाकीच्या काही गोष्टी ज्या पाहणार त्या कदाचित आपल्याला आता लोकांना नुसतं सांगता येणार नाहीये, कारण ते अनुभवाचं आहे, अनुभवाचा विषय. आणि त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत तर त्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण ही सातत्यानं आपण इथं बसलेलो आहोत तरी देखील ऊर्जा जी आहे तर ती आपण एकमेकाला आकर्षित करतोय. माझी ऊर्जा जी आहे तर ती तुमच्याकडे येते, तुमची ऊर्जा जी आहे तर ती माझ्याकडे येते. माझं एक स्वतःचं वलय आहे, आणि त्यामुळं मला याचा विचार जो आहे तर तो सूक्ष्मतेने केला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्या वेदांमध्ये
उपनिषदांमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर ते निश्चितच महत्त्वाचं आहे की ना सदासी नो सदासी नासदीय सूक्त जे आहे तर त्या नासदीय सूक्ताचा आपण विचार केला असताना त्यामध्ये कशा पद्धतीनं आहे तर ते एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की ब्राह्मणोस्य मुखमासीत हे जे काही म्हटलं आणि ब्राह्मण वगैरे एक आपल्याला कारण आपण त्या दृष्टीने पाहणार आहे त्यामुळं आपल्याला त्याच्यातला काही वेगळं वाटणार नाही कारण ब्राह्मणाबद्दल शंकराचार्य असं म्हणतात की ब्राह्मण कुणाला म्हणायचं कारण त्या याच्यामध्ये ते म्हणतात की ब्राह्मणा हा ब्रह्म विविदिशवः म्हणजे जे ब्रह्माची चर्चा करतात आणि जन्म जरा मरण प्रबंध चक्र भ्रमण कृतायास दुःखोदका पार महोदधी प्लवभूतम गुरुम आसाद्य तीरम उत्तितीर्षवः म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये त्याला जो त्याला म्हणजे त्याकडे आपल्याला ब्राह्मण ही एक अवस्था आहे ही एक अवस्था आहे आणि ते आपलं लक्ष आहे आणि हे लक्ष फक्त आपलंच असायला पाहिजे का बरं सगळ्या समाजाचं पण ते लक्ष असायलाच पाहिजे कारण मला या गोष्टीकडे जायचं आहे कोणत्या गोष्टीकडे या सगळ्या दुःखाच्या पार मला बनायचंय कुणाला नाही जायचं दुःखाच्या पार सगळ्यांना दुःख ओलांडून जायचं आणि मग त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे जे काही जरा मरण चक्र जे आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही यातना होत आहेत आणि त्या यातना कोणत्या प्रकारच्या की दुःख आहे नंतर या सगळ्या याच्यामध्ये आणि ते दुःख सागर जो आहे महोदधी जो आहे तर तो ओलांडून जाणून इच्छिणारा जो आहे तर त्याला म्हणायचं म्हणजे या दृष्टीनं आपण याकडे पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इतर यामध्ये एक तेन त्यक्तेन भुंजितः या प्रकारचं म्हटलं आणि दानाचं महत्त्व जे आहे तर ते दानाचं महत्त्व कारण मला खरोखर आनंद आपल्याला या आल्यानंतर आपण ऐकतो की बाकी का एक अन्नदान आहे कारण भुकेलेला जो आहे तर त्याला अन्न मिळालं पाहिजे आणि ते आपल्या यामध्ये परंपरेने सातत्यानं आपण या आश्रमामध्ये चालवत आहात म्हणजे जो कोणी असेल तर कारण ते जे आहे तर त्याचं महत्त्व वेदामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेलं आहे दान करायला पाहिजे याचा स्पष्ट आदेश या ठिकाणी दिलेला आहे मोघम अन्नम विंदते अप्रचेताः सत्यम ब्रवीमि वदइत्सतस्य आणि केवलाभो भवती केवलादी एकच वाक्य एवढं लक्षात ठेवूया आपण जो स्वतः फक्त स्वतःच पोट भरण्याचं पाहतो तर तो जवळजवळ पापच जणू काही खात असतो तर त्यामुळे आपण इतरांचा विचार जो आहे तर तो त्या ठिकाणी केलेला पाहिजे म्हणजे आपण या ठिकाणी असा विचार करू याचा सूक्ष्मपणे या सूक्तामध्ये विचार केलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला स्वतंत्रपणे हे भिक्षू सूक्त जे आहे तर ते वाचा तुम्ही स्वतंत्रपणे आणि त्याच्यामध्ये असा विचार आलेला आहे आपण काही जण विचार काय करतात की अरे तो दरिद्री आहे ना कारण पूर्वजन्मीचं त्याचं काहीतरी पाप केलेलं आहे आणि म्हणून तो दरिद्री आहे मग त्याचं पाप भोगतोय तो असा विचार मनामध्ये येऊन जातो परंतु वेदांनी सांगितलेलं आहे हे असं तुम्ही मानू नका कारण काय आज माझ्याकडे संपत्ती आहे माझ्याकडे ती संपत्ती असणार देखील नाहीये मग म्हणजे पूर्वजन्मीचं पाप तुझ्या बाबतीत पण येणार ना आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ते सांगताय की तात्विक दृष्ट्या असं तुम्ही विचार करू नका की पूर्वजन्मीच्या पापाचं फळ हा भोगतोय या प्रकारचं कारण केवळ दरिद्री माणसालाच कारण तिथले शब्द जे आहेत दरिद्री माणसालाच मृत्यू येतो असं नाही श्रीमंत जो असेल तर त्याला देखील मृत्यू आहे ना म्हणजे कोट्यावधी रुपये जे जमवले ते अजून मोजताही येत नाहीये तर अशा प्रकारचा जो आहे त्याला पण कधी ना कधी ते मृत्यू आहेच आहे तो कुठे म्हणजे राजे महाराजे चक्रवर्ती म्हणजे कुणीही नसो तर त्याला मृत्यू हा आहे आणि त्यामुळं की केवळ तसं तुम्ही तात्विक दृष्ट्या पण मानू नका कारण की
संपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारे आधार ही घेत असते आणि त्यामुळं स ही भोजहा म्हणजे तोच खरोखर दाता आहे. कुणाला दाता म्हणायचं? यो गृहवे ददाती अन्नकामाय चरते कृशाय. म्हणजे हे सगळे जे आहेत तर तिथं हा विचार नाहीये की केवळ काही विशिष्ट व्यक्तींना दान द्या म्हणून तुम्हाला पुण्य मिळेल असं म्हटलेलंच नाहीये. वेदांनी आज्ञा दिलेली आहे की तो काय की गृहवे ददाती अन्नकामाय, ज्याला वाटतंय भुकेलेला आहे, चरते आणि कृशाय, कृश आहे दीन आहे. तर आणि असे लोक जे आहेत तर त्यांना अन्नदान हे केलं पाहिजे. आणि जर तसं घडत नसेल तर वधईत म्हणजे ते अयोग्य आहे, ते योग्य होणार नाही आहे. आणि त्यामुळं याचा विचार, दानाचा विचार जो आहे तर हा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारचा हा काही नवीन राजकीय मतप्रवाह जो आहे तो केवळ तसा नाही आहे. कारण हा वेदांमध्ये आणि आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या व्रतांमध्ये म्हणजे सगळ्या ठिकाणी हा पेरून ठेवलेला आहे. हे आपल्याला त्याचं महत्त्व नाही जाणवणार. म्हणजे आपण एखादं व्रत करतो आणि कुणाला तरी जेवायला अन्न देतो म्हणजे हा आपला स्वभाव बनून गेलेला आहे. आपण त्याच्यात वेगळं काही करतोय असं वाटत नाही. परंतु आपण एक लक्षात घ्या की कोरोनाच्या काळामध्ये भारतामध्ये जी काही अनेक प्रकारची अन्नछत्र वगैरे जी होती त्यामुळं कितीतरी मोठा समाज जो आहे तर तो वाचलेला आहे. कारण हे आपल्याला वेगळं सांगावं लागलेलं नाहीये. हे जे आहे तर ते आपल्या वेदांच्या परंपरेतनं आपल्याला आपोआपच प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं त्याचं जे आहे तर ते महत्त्व हे अत्यंत आहे. आणि त्याचबरोबर आमचं समृद्ध जीवन कसं असायला पाहिजे तर त्याच्यामध्ये हा ब्रह्मणो ब्रह्मवर्चसी म्हणजे हे अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्याला सातवळेकरांनी वैदिक राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. की ज्याप्रमाणे एक स्वतःच्या विचारापेक्षा आमचं वर्तुळ जे आहे तर ते वाढलं पाहिजे. तर त्याच्या एकम त्यजेत कुलस्यार्थे ग्रामार्थे कुलं त्यजेत, ग्राम हा जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत असं म्हटलेलं आहे. की म्हणजे एखाद्याचा त्याग आम्हाला करावा, कुटुंबाचं जर कल्याण होत असेल तर एकाचा त्याग ठीक आहे कारण करायला पाहिजे त्याच्यात, कारण कुटुंबाचं कल्याण होणार आहे. परंतु जर एखाद्या गावाचं कल्याण होणार असेल तर एखाद्या कुटुंबाचा त्याग करावा, एखाद्या व्यक्तीचा त्याग करावा, कारण त्याच्यामुळे तुमचं विशालता जी आहे तर ती वाढवली जाईल. आणि म्हणून त्यामध्ये काही दुधा असल्या पाहिजेत. ही सगळी प्रार्थना जी आहे वैदिक राष्ट्रगीत याचा फक्त उल्लेख करत मी चाललेलो आहे. परंतु हे मुळात काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आम्ही पाहायला पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे योद्धे जे आहेत तर ते देखील चांगले असले पाहिजेत. आणि प्रचंड पाऊस जो आहे तर तो वेळेवर आणि योग्य असा असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण पिकं जी आहेत तर ती चांगली आली पाहिजेत. अशा प्रकारची प्रार्थना जी आहे तर ती त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याचबरोबर एक याला यज्ञाशी पण आपली यज्ञीय जी काही आहे कारण वेदा हा यज्ञार्थम अभिप्रवृत्त असं म्हटलेलं आहे की वेदांसाठी हे यज्ञासाठी वेद जे आहेत ते प्रवृत्त झालेले आहेत. आणि म्हणून पवित्र पुढारी जो आहे तर तो राष्ट्राचं कल्याण करू शकेल. आणि त्यामुळं त्या बाबतीत असं म्हटलंय की आयुर्यज्ञेन कल्पताम, प्राणो यज्ञेन कल्पताम, चक्षु श्रोत्रम वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्या अवयव जे आहेत तर ते यज्ञाशी जोडले गेले पाहिजेत. आणि यज्ञ जे आहे तर ते यज्ञ परंपरा जी आहे तर ती त्यागाची परंपरा ही या प्रकारची आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत तर अथर्ववेदाच्या ह्याच्यात माझे काही चुकत असेल तर तुम्ही पहा. परंतु हा मंत्र जो आहे उलूक यातून शुशुलूक यातून म्हणजे हा जो आहे तर माझे दोष कोणकोणते जायला पाहिजे हे या मंत्रामध्ये फार सांगितलेलं आहे. उलूक यातून म्हणजे अंधार ज्याला प्रिय घुबड वगैरे तर ती माझी जी प्रवृत्ती आहे म्हणजे हे सगळे प्राणी जे घेतलेले आहेत तर ते प्राणी त्या प्रवृत्तीचे द्योतक आहेत. माझी ही प्रवृत्ती कोल्ह्याची प्रवृत्ती माझी झाली, माझी दुष्टपणाच्या ज्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी
कारण आपण ज्यावेळेस म्हणतो तर हा जो आहे तर तो अंधार प्रिय आहे आणि त्यामुळं अज्ञान प्रिय असणारी, परंतु ती प्रवृत्ती जी आहे तर ती माझी गेली पाहिजे. कारण लगेच आपण अज्ञानाचा आधार जो आहे तर तो घेत असतो आणि त्यामुळं त्या अज्ञानाची प्रवृत्ती ती तर जावी. त्याचप्रमाणे प्रकाशाचा शत्रू आहे हा खरं पाहिलं तर. कारण एक आपली पण तीच अवस्था आहे पहा, याच्यामध्ये कुठेतरी ज्ञानाचा प्रकाश असा दिसला की लगेच लोक उठतात, अरे 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 दिसतात आणि त्याला झाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच म्हटलंय अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. आमचे श्वास जे आहेत तर ते देखील आम्हाला वैरी वाटायला लागतील आणि इतकंच नाही तर हे शत्रू जे आहेत ते सगळीकडे दिसतायत आपल्याला आणि त्यामुळं पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. कारण हे सातत्यानं चालतच राहणार. परंतु त्याच वेळी अशा प्रकारचं काहीतरी कार्य जे आहे, कुणीतरी तिथं उभा राहतो आणि आपोआपच काहीतरी कार्य करायला लागतो आणि त्या याच्यामध्ये त्याला दिपून टाकतो आणि त्याच प्रवाहावर पुढे काहीतरी चाललेलं चालू राहतं. चांगलं कार्य जे आहे तर ते चालू राहतं. परत त्याला ग्लानी येते, परत त्याच्यात कुणीतरी नवे येतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हा सृष्टीचा नियम आहे. हे कारण प्रवृत्ती जी आहे तर त्या तिन्ही प्रवृत्ती जी आहेत तर ज्या तर त्या असणारच आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या असताना हा गेली पाहिजे. लांड्यांची जी क्रूर वृत्ती जी आहे तर ती माझी जायला हवी आहे. त्या कुत्र्याची ज्याप्रमाणे वृत्ती आहे की नेहमी जो आहे तर तो कोणी पाहिलं तरी गुरगुरतोच आहे, म्हणजे त्याला सरळ बोलताच येत नाहीये, नेहमी त्याला काहीतरी असं वाईटच बोलावं लागतं. या प्रकारची वृत्ती जी आहे तर ती माझी जायला पाहिजे. श्व यातू कोक नंतर सुपर्ण यातू म्हणजे गरुड जो आहे तर त्याची वृत्ती अभिमान, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मी किती केलं, म्हणजे सगळ्या काही गोष्टी ज्या चाललेल्या असतात तर मी 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 हे केंद्रीभूत होऊन या सगळ्या गोष्टी चालल्या. म्हणजे हे आत्मचिंतन करायला पाहिजे आपण. कारण वेद तर शेवटी सांगतात की आत्मचिंतन जे आहे गृध्र यातू म्हणजे ही जी काही गिधाडाची वृत्ती आहे तर ती जायला पाहिजे. आणि या संपूर्ण सृष्टीला जर धारण करून ठेवायचं असेल कारण आपण त्यावेळेस पृथ्वी सूक्त जे आहे तर ते, कारण ते सूक्त अत्यंत महत्त्वाचं आहे की पृथ्वीम धारयंती. हे सगळे गुण जे आहेत तर ते पृथ्वीला धारण करतात. ते कोणते गुण आहेत तर सत्यम, बृहत, नंतर दीक्षा, तपहा, ब्रह्म, यज्ञ, पृथ्वीम धारयंती, पवित्र जीवन जगणं वगैरे जे आहे तर ते पृथ्वीला धारण करत असतात. तर म्हणजे हा एक महत्त्वाचा संदेश आपल्याला यामध्ये दिलेला आहे. आणि एक वेदामध्ये संज्ञान सूक्त शेवटी जे आलेलं आहे संगच्छध्वम संवदध्वम, पण त्याचबरोबर हेच सूक्त जे आहे तर आपल्याला अथर्ववेदाच्या पैपलाद शाखेमध्ये देखील काही प्रमाणात फरक आलेला आहे. म्हणजे तुम्ही परस्परांवर प्रेम करा, प्रेमाचा संदेश जो आहे तर तो दिलेला आहे. आणि त्याबद्दल असं म्हटलेलं आहे की अन्यो अन्यम अभिहर्यत वत्सम जातम इव अग्न्या. अग्न्या याचा अर्थ अग्न्या गाईला असं म्हटलेलं आहे. तर गाय जी आहे तर कारण की अग्न्या तिला मारू नये तर अशा प्रकारचा आदेश त्याच्यामुळे आणि अशी कल्पनाच केलेली आहे. तर अग्न्या जी आहे तर ती आपलं जन्माला आलेलं पाणस त्याच्यावर ज्याप्रमाणे वासरावर ज्याप्रमाणे तिचं प्रेम असतं त्याप्रमाणे परस्परांमध्ये तुम्ही प्रेमभाव जो येतो तो ठेवा. म्हणजे आपण गौतम बुद्धाचं विशाल अंतःकरण जे आहे सर्वांना प्रेम देतोय म्हणजे ही जी काही भावना आहे, परंतु हे सगळी जी काही या वैदिक परंपरेमधनं निर्माण झालेले हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी जरी विरोध केलेला असेल त्यातल्या काही गोष्टींना विरोध झाला, परंतु उपनिषदांचं तत्वज्ञान किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा प्रभाव हा पुढल्या सगळ्याच संस्कारांवर, कारण ते देखील आधार घेतात वेदांचा, आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आधार घ्यावा लागतो. तर त्याप्रमाणे यामध्ये आणि जाया पत्ते मधुवती वाचम वदतु शांतिमा न भ्राता भ्रातरम शिक्षण
भावानी भावाचा द्वेष करू नये आणि इतक्या याच्यामध्ये हा सगळा विचार जो आहे तर तो परस्परांना कसा सामावून घ्यावा या पद्धतीचा त्यामध्ये आलेला आहे. एक दोन गोष्टी फक्त आपल्याला यामध्ये सांगतो की घरात मला प्रवेश करायचा आहे तर माझं घर कसं असलं पाहिजे. मी घरात आलो आणि लगेचच वाटतं कशाला मी घरात आलो, सगळे या घरातल्या ऐकायला मला मिळतात त्यापेक्षा माझ्या ऑफिसमध्ये मी सुखी आहे. म्हणजे अशा प्रकारची बऱ्याच वेळा भावना होऊ शकते. परंतु ऋषी असं म्हणतो पैतराज शाखेच्या याच्यामध्ये झालेलं आहे की या सगळ्या गृहान येई, मी घरात प्रवेश करतोय, बहुवचनी वापरलेले आहे. तर मी घरात प्रवेश करतोय, मनसा मोदमाना, म्हणजे ओढ असली पाहिजे घरात, नाहीतर शेवटी हे कुटुंब आपलं टिकलं पाहिजे आणि त्यामुळे घराची ओढ जी आहे तर ती असली पाहिजे. आणि एक फार मोठं आव्हान जे आहे तर ते आता आपल्यासमोर उभं राहत आहे. कारण ही तरुण मुलं जी आहेत तर ते तरुण मुलं बाहेर जितकं राहता येईल आपल्या मित्रांमध्ये कितीतरी वेळ थांबतायत वगैरे, हे कुठंतरी बदललं गेलं पाहिजे. कसं बदलेल, काय बदलेल याचं चिंतन जे आहे तर ते होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्या मुलाला देखील आपलं घरचंच वातावरण की त्याला ओढ लागली पाहिजे. खूप काही परिवर्तन होऊ शकेल आपल्या याच्यामध्ये. आणि त्यामुळं ऋषी असं म्हणतात गृहान येई मनसा मोदमाना, मनातून आनंद कारण ज्याप्रमाणे जननी मी घरामध्ये प्रवेश करतोय परंतु आनंद मला त्या याच्यामध्ये वाटतोय घरात. आणि म्हणून जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, हे पण वाक्य जे आहे. कारण इंद्रायणी कादंबरी जी आहे तर त्या कादंबरीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस विठ्ठलपंत हे आपेगावला आलेले आहेत आणि ते सगळी काट्याचा रस्ता वगैरे असं तिथं दाखवलं, परंतु ते त्यामध्ये की माझी ही भूमी म्हणजे आपोआपच पाय इतके वेगात पडायला लागलेले आहेत की चाललोय, माझ्या गावाला भेट देतोय, माझ्या घराला मी भेट देतोय, या प्रकारचं वाटतंय. तर त्या याच्यामध्ये मनसा मोदमानः ऊर्जं बिभ्रत्, आणि त्याचप्रमाणे अघोरेण चक्षुषा, म्हणजे एक चांगल्या दृष्टीने मी आत प्रवेश करतोय. आणि हे घर कसं आहे, मनोभुवा, घर जी आहे तर सुख देणार आहे. ऊर्जस्वंतः, धनधान्याने संपन्न असं आहे. पयस्वंतः, दूध वगैरे जे आहे तर त्यांनी परिपूर्ण अशा प्रकारचं आहे. पूर्ण वामस्य तिष्ठन्ते ते नो जानन्ति जानतः, तर त्याचं स्मरण हे जे आहे तर आमच्यामध्ये सातत्यानं मैत्री ठेवो, प्रेम ठेवो, या प्रकारची भावना जी आहे तर ती. आणि सुयुतावंतः शुभगा इरावंतः हसामुदाः, म्हणजे हसत खेळत असणारं त्याच्यात सगळी मुलं वगैरे असतात, या प्रकारचं वर्णन जे केलेलं आहे तर ते देखील अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आणि त्यामुळं याच्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाहता येण्यासारख्या आहेत वेदांच्या याच्यामध्ये. आणि त्यामुळं पूर्वीच्या याच्यात आपण पाहतो विद्यार्थियों ने जागकर गुरुदेव का बंधन किया, निज नित्य कृत्य समाप्त करके अध्ययन में मन दिया. स्वाध्याय जो आहे तर तो स्वाध्याय, कारण एक आपण टी व्हीवर बातमी पाहिलेली असेल की संसदेमध्ये चर्चा चालू आहे की शाळा जी आहे तर ती उशिरा सुरू करावी म्हणून, म्हणजे वेळा ज्या आहेत तर त्याच्या बदलाव्यात. का? कारण मुलांची झोप होत नाही आहे पूर्ण. कारण टी व्हीवर बरीच मोठी बातमी जी आहे तर ती चाललेली होती. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये एक चाललेलं आहे की आता शाळाची वेळ बदलायची आहे, कारण काय की मुलं निदान झोप त्यांची पूर्ण होईल. म्हणजे एरवीच आपल्याला आता पण त्याचे फायदे तोटे जे आहेत तर त्याच्यापेक्षा रात्री लवकर झोपेल या दृष्टीनं आपण पाहायला काय हरकत आहे. म्हणजे त्याची जर झोप आपली पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर या दृष्टीने विचारलं. परंतु ती दृष्टी पण असायला पाहिजे. याच्यामध्ये सातत्याने या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत राहणार आहेत, चालत राहणार आहेत. परंतु आपण खरोखर अत्यंत भाग्यवान आहोत. आणि ते भाग्यवान कशासाठी की ही परंपरा जी आहे तर ती आम्हाला मिळालेली आहे. आणि या परंपरेचे पाईक आम्ही आहोत, या वेद संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत. आणि अशा प्रकारची ज्या संपूर्ण, त्यामुळं जोपर्यंत या वेदवाणी आहे तर तोपर्यंत भारताला कितीही आक्रमण होऊ द्या, कितीही त्याच्यामध्ये कधीही धर्म याच्यात येणार नाही आहे. त्याचा संपूर्ण आधार जो आहे तर तो वेद हा याच्यामध्ये आधार आहे. आणि या वेद संस्कृत हे संपूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीला बांधून ठेवणार आहे.
आणि त्यामुळे अत्यंत आपण भाग्यवान या दृष्टीनं आहोत. आणि या वेदांची सेवा जी आहे तर ती सातत्यानं चालू आहे. आणि मुरली गुरूंचा अधिष्ठान याला लाभलेलं आहे. 104 वर्षाची त्यांची पुण्यतिथी 134 आणि त्याचबरोबर सातत्यानं या विद्वानांचा सत्कार जो आहे तर विद्वानांचा सत्कार हा कारण लोकांपर्यंत त्यांचं कार्य जे आहे तर ते पोहोचावं, आदर्श जो आहे तर तो देखील पोहोचावा या दृष्टीनं याचं महत्त्व जे आहे तर ते आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्यामुळे आपल्याला मी नमस्कार करतो. आणि